मी तुम्हाला खरं सांगतो की नाशिकच्या तपोवनापेक्षाही मोठा विषय हा आहे. हा ठाण्यातला मनोरुग्णालय जे तुम्ही जर पाहाल तिथले बांधकाम 1902 मधलं आहे. म्हणजे ही जवळजवळ सगळी झाडं ही 100-125 वर्ष जुनी आहेत. 100-150 वर्ष जुनी ही सगळी झाडं आहेत. आणि ही झाडं सुरुवातीला इथे रेल्वे स्टेशन येणार म्हणून त्याचा एक भाग घेण्यात आला. त्याच्यानंतर मग राजकीय नेत्यांच्या ठाण्यातल्या आमच्या राजकीय नेत्यांचे डोळे ह्याच्यावर पडले आणि आता या सगळ्याच जागा हजम करायचं काम चालू आहे. ऑलरेडी यातली अनेक जागा ही अतिक्रमणात गेलेली आहे आणि उरलेल्या जागांवर इथल्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. मी तुम्हाला सांगतो की इथे उत्तम दर्जाचं हे जर तुम्ही जर पाहाल तर उत्तम दर्जाचं गार्डन किंवा काय म्हणतो आपण सेंट्रल पार्क उभं राहील अशा प्रकारची झाडं आहेत. अँटिक झाडं आहेत, दुर्मिळ झाडं आहेत. एक झाड मरत नसतं. त्या झाडांबरोबर तिथले पक्षी, अनेक झाडांवर आम्ही आता बघतोय तर घरटी आहेत, बरोबर आहे. ते मग ते पक्षी मरणार आहेत, फुलपाखरं मरणार आहेत, छोटी छोटी प्राणी मरणार आहेत. अनेक गोष्टी मारण्याचं काम ठाण्यामध्ये सुरू आहे. इथे मला असं वाटतंय की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्यातली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही. याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठपुरावा या झाडांसाठी असेल. 5-5, 6-6 फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत. आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करणार आहोत. माझी ठाणेकरांना पण विनंती आहे, ठाण्यातल्या पर्यावरण प्रेमींना पण विनंती आहे, कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा. याच्या आधी अनेक लोक कोर्टातही गेली होती या सर्व गोष्टींसाठी. सो जर ठाणेकर एकत्र आला तर आपण ठाण्यातल्या मध्यभागी असलेलं हे सेंट्रल पार्क हे मनोरुग्णालय टिकवू शकतो. एवढं नक्की. पीडब्ल्यूडी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या आपला ठाणे महापालिका असेल वृक्षतोड समिती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठं परवानगी दिली नाही. पीडब्ल्यूडीचं म्हणणं आहे की मी तुम्हाला सांगतो अनेक झाडं या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये या लोकांनी केमिकल टाकून मारून टाकलेली आहेत. ज्यांची परवानगी घ्यायची पण गरज नाही लागली आणि काय नाही, सरळ केमिकल टाकलं, ते झाड जागेवर अख्खच्या अख्खं जळलंय. अशी अनेक झाडं तुम्ही इथे फिरताना तुम्हाला पाहायला मिळतात. जी झाडं जर 300 झाडांची परवानगी घेतली असेल तर मी खात्रीने सांगतो की जवळजवळ 1,500 झाडं या लोकांनी तोडली असतील आणि अजूनही झाडं तोडण्याचा यांचा मानस आहे. अनेक झाडांना नंबरिंग केलंय. आता नंबरिंग कुठल्या कोपऱ्यात कोणालाच माहिती नाही एवढी मोठी झाड वृक्षतोड होतीये. हे काही जागसूत पत्रकारांमुळे आम्हाला कळलं की अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते ज्यात अनेक दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत. सो या सगळ्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी जर आपण एकत्र आलो नाही तर मग कशासाठी येणार आहात? आमच्या ठाण्याला ऑलरेडी ट्रॅफिक, पाणी, आज आता हा नवीन विषय याने अनेक गोष्टींचे विळखे आहेत आणि यातनं जर बाहेर पडायचं असेल तर ते काम फक्त ठाणेकर करू शकतात. राजकीय नेत्यांच्या भरोशावर राहाल तर या जागेवर पुढच्या काही वर्षात अजय असरला ही जमीन गेलेली दिसेल आणि अजय असरच्या नावाने इथे टॉवर झालेले तुम्हाला दिसतील. राज ठाकरे यांची भेट घेतली का वाटतं येणाऱ्या काळात हा विषय आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मी सन्माननीय राज साहेबांची या महिन्यामध्ये इथे भेट ठेवणार आहे आणि साहेबांना ही झाडं दाखवणार आहे की कशा प्रकारची झाडं आहेत आणि ह्या झाडांच्या इथे अशा प्रकारे जर तोड होणार असेल तर हे ठाण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. याच्यासाठी जी जनजागृती करावी लागेल ती याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला ठाणा स्टेशन, ठाण्यातल्या प्रमुख चौकांमध्ये सर्व विरोधी पक्ष, मी माजी खासदार राजन विचारे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, विक्रांत चव्हाण असतील, इतर आप पक्ष असेल, सगळ्याच पक्षांशी बोलून याच्या बाबतीमध्ये एक जनजागृतीची मोहीम उभी करणार. सर्व राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटून त्यांना पत्र देणार आहोत आणि या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार. 3,300 बेड जे सुरू होणार आहे, 3,300 बेड ते कुठंतरी सुसज्ज असं बेंगलोरच्या धर्तीवरती होणार आहे असं आरोग्य विभाग सांगतं. का वाटतं येणार सुसज्ज बेंगलोरच्या, कधीतरी बेंगलोरचं नाव घेता, कधीतरी शांघाईचं नाव घेता, कधीतरी सिंगापूर. झाली का सिंगापूर, झाली का शांघाई? कुठल्या तरी चांगल्या एका प्रोजेक्टचं नाव घ्यायचं आणि त्याच्या खाली तुमचा भ्रष्टाचार करायचा, हे योग्य नाही आहे. ही इमारत आहे ना, ही इमारत 1902 मधली आहे. हे तोडायला ना पोकलन मागवायला लागलंय. एवढं मजबूत काम आहे. यालाच जर रिपेअर केलं असतं आणि याला हेरिटेज बनवलं असतात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम काय असतं. पण नाही, आम्हाला तोडायचे, आम्हाला टेंडर काढायचे, टेंडरमधनं पहिले 10% उचलायचे. म्हणजे आता 3,000चं बेडचं हॉस्पिटल होणार म्हणजे 10,000 कोटीचं टेंडर निघणार. म्हणजे 10,000 कोटीच्या टेंडर मधले पहिले 10% भिकारड्यासारखे हावऱ्यासारखे काढून घेणार. 10% म्हणजे 1,000 कोटी रुपये घेणार काढून. याच्यासाठी चालू आहे. यांना काही प्रेम नाहीये 3,000 आणि 5,000चं बेडचं हॉस्पिटल बनवण्याचं. जे टेंडर निघणार आहे ना मोठं, त्या टेंडर मधली जी मलाई मिळते ना, त्याच्यासाठी या झाडांचं आणि या मेंटल हॉस्पिटलचं या लोकांनी बळी दिलेला आहे, एवढं नक्की.
तर रेल्वे स्टेशनची देखील महत्त्वाची गरज आहे. प्रदूषणची संख्या वाढत चालली आहे आणि ठाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे. ठाण्यातल्या अनेक जे मूळ ठाणे आहे तिथे इमारतींच्या नावाखाली या लोकांनी अनेक झाडं तोडायच्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्यात आता जर हा एवढा मोठा जर परिसर तोडणार असाल तुम्ही तर ते वाईट आहे. आम्ही काही विकासाच्या विरोधात नाही, पण तुम्ही विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणार असाल आणि शहरांची वाट लावणार असाल तर आम्ही त्याचा विरोध करू. ठाण्यात ऑलरेडी अनेक हॉस्पिटल्स आहेत. आज आमच्या ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम सुरू आहे. ठाण्यात कळवा हॉस्पिटल आहे. आता जैन ट्रस्टला देखील एक आपली ठाण्यातली जो कोविडचं आमचं जे कोविड सेंटर होतं ते ठाण्यातल्या जैन ट्रस्टला दिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी असून सतत एकाच प्रकारचा उपक्रम करण्यात काय कोणत्या प्रकारचं काम करतात काय कळत नाही. आता हे जर तुम्ही झाड पाहाल तर हे अतिशय युनिक झाड आहे आणि या झाडाच्या इथे ठाणे महानगरपालिकेने एक नोटीस लावली आणि त्या नोटिसीत असं म्हटलेलं आहे की जर हे झाड बाधित होतं, हे तोडायचं असेल आणि कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 7 दिवसाच्यात ऑब्जेक्शन घ्या. आज आम्हाला कळलं एवढ्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे चालू आहे. याच्या तुम्ही जाहिराती का नाही काढल्यात? याच्या तुम्ही पेपर नोटीस का नाही दिल्यात? एवढे जर महत्त्वाची झाडं आणि मला असं वाटतं यातली अनेक झाडं ही दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत. ही जर झाडं तुम्ही तोडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीला विरोध करेल. खरं तर हा इथला जो प्लॅनिंग आहे ना तो इथल्या राजकीय नेत्यांचा ही मेंटल हॉस्पिटलची जी जमीन आहे ती हडपण्याचा आहे. याच्या बाबतीमध्ये अनेक लोक काही वर्षापूर्वी कोर्टात देखील गेले होते, परंतु त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे वकील देता न आल्यामुळे तो निर्णय एकतर्फी लागला. या भागातल्या नेत्यांनी ही जागा हडप करायच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि जागा हडप करण्यासाठी मग ज्या ज्या गोष्टी लागतात, आम्ही हॉस्पिटल बांधू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, असे विविध लोकांना प्रबोधन दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान झालेला आहे. मी पुन्हा सांगतो की मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की आपण सगळे ठाणे मुंबई या भागातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की इथे काहीतरी चुकीचं घडतंय. मेंटलची जागा ही लाटण्यासाठी काही राजकीय नेत्यांचं हे षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचाच एक भाग म्हणून हॉस्पिटल उभारणं आणि इथे रेल्वे स्टेशनचा पार्ट आणणं या सगळ्या गोष्टी आणायचं काम. रेल्वे स्टेशनमध्ये झाडं बाधित होत नाही आहेत. ही सगळी जी झाडं बाधित होत आहेत ना ती इथे पुनर्वसन आणतायत, झोपडपट्टी पुनर्वसनचे ते हे आणतायत, हॉस्पिटल्स आणतायत, यासाठी या जागा हे करतायत आणि त्याच्या नावाने 700 घरांना परवानगी असताना त्याचा आकडा एवढा फुगवला गेलाय की तो आता 1,500 पर्यंत गेलाय. म्हणजे 700 घरं इथले राजकीय नेते आता हडप करणार. सो हा खूप मोठा भ्रष्टाचाराचा एक पार्ट आहे. मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की आपण सगळ्यांनी इथे एकत्र जमलं पाहिजे. मी सर्व विरोधी पक्षांना विनंती करीन की सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. ही जी काही झाडं आहेत या सगळ्यांवर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. आम्ही आजच्या आज आयुक्तांना भेटून ह्याची मुदत वाढवून घेणार आहोत आणि या सर्व झाडांच्या बाबतीमध्ये का तोडावे याच्यासाठी आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये ऑब्जेक्शन घेणार आहोत. नाशिकच्या तपोवन नंतर ठाण्यात देखील हे तपोवन किती झाडं नेमकी तोडली जाणार आहेत, कशा प्रकारे तोडली जाणार बघा, आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार एक तर PWD वाले म्हणतात आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि महानगरपालिकेवाले म्हणतात की आम्ही परवानगी कुठल्याही प्रकारची दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्यांनी अनेक झाडं जिवंत मारून टाकलेली आहेत. ते केमिकल टाकतात आणि केमिकलनी अनेक झाडं या लोकांनी मारले, त्याचा काही हिसाब कोणाकडे नाही. यात अनेक झाडं तोडलेली दिसतात. ती तोडल्याची परवानगी होती का? कारण जर तुम्ही यांचा फॉर्मॅट बघाल तर एकच फॉर्मॅट आहे सगळ्या झाडांना लावलेला. त्यामुळे किती परवानगी देणार आहेत, किती काय करणार आहेत, काही कुठे मेन्शन नाहीये. म्हणजे ही परवानगी हा झाड तोडलं की ही काढणार आणि दुसऱ्या झाडाला लावणार. या सगळ्या गोष्टींचा विरोध येत्या काही दिवसात आम्ही करू. वेळ पडल्यास सन्माननीय राजसाहेबांना ही जागा दाखवायला मी घेऊन येईन, परंतु याच्या पुढे अंधाधुंद कारभार आम्ही करू देणार नाही. एवढं नक्की. तपोवन नंतर कुठेतरी ठाण्यात देखील तपोवन होण्याची शक्यता. मी तुम्हाला परत सांगतो, ही झाडं बघितलीत तर तुम्ही जरी झाडं बघितलात एक एक झाडाचा मूळ त्याचा जर घेर बघाल तर 3-3, 4-4 फुटाचा एका झाडाचा घेर आहे. यात आत्ता माझ्याकडे जी माहिती मिळाली त्यानुसार जवळजवळ 25 ते 30 झाडं ही दुर्मिळ जातीची झाडं आहेत. आपण ज्या झाडाच्या बाजूला उभं ते झाड तुम्ही बघाल तर त्या झाडाला एक वेगळ्या प्रकारचा विळखा आलेला हा झाड आहे. बरोबर आहे. सो या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर मला असं वाटतंय की हा भ्रष्टाचार जागेचा आहे आणि त्या जागेचा भ्रष्टाचार करण्यासाठी इथले राजकीय नेत्यांनी इथल्या झाडांचा बळी द्यायचं ठरवलेलं आहे.